अरे काय झालं? धावत का आली? अजब घडलं मालक, अजब घडलं. काय झालं? डॅडी फारच अजब घटना घडली. तो मंदिरातला नाग आहे ना, जो दूध पित नाही, मला बघताच अचानक माझ्या मागे लागला. चुप यार. डॅडी, 25 वर्षापूर्वी मंदिरात कधी चोरी झाली होती का? मेलो मेलो आपके मुंह में. हे तुला कोणी सांगितलं? हरी भरी म्हणत होती की या नागाचा त्या चोरीशी संबंध आहे. मला माहित होतं हे होणार. हे तर होणारच होतं. मी तर आधीच म्हटलं होतं की देवाच्या घरात. शट अप. डॅडी, हे काय म्हणतायत? अगं हा मूर्ख आहे. 24 तास दारू पित असतो आणि काय वाटेल ते बडबडत असतो. मंदिरात चोरी झाली तेव्हा माझा जन्मही नव्हता झाला. माझा त्याच्याशी संबंध काय? तुझा त्याच्याशी काही संबंध नाही बेटी. तू निष्कारण घाबरू नकोस. तो साथ तुझ्या मागे लागला होता हा केवळ एक योगायोग समज आणि विसरून जा. समजलं? जा 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 जा. जर तुला आपल्या जिभेवरती ताबा ठेवता येत नसेल तर शिवून टाक या उठाना. नाही तर तुझी बोलतीच बंद करून टाकेन कायमची. ही बघ आली कजरी. मावशी नाही ग, कुठं दिसत त्यो. सगळीकडे शोधलं त्याला. त्याला बहुतेक वाघाने खाल्लं असावं. कजरी, कारदे तुझ्या जिभेला काही हाड हाय का? जेव्हा तेव्हा त्याच्याबद्दल काय पण बडबडू लागतेस. बडबड नको करू तर काय करू? त्याला शोधून शोधून पाय मोडलं माझं. डोळं बी दुखायला लागलं. कुठं गेला काय समजना. झोपू दे ना. साहेब, सकाळ झाली. सूर्य डोक्यावर आलाय. सूर्य डोक्यावर नाही, सूरज तर माझ्या हृदयात उतरलाय. मी मस्करी नाही करीत, फार उशीर झालाय. ओ माय गॉड. सूरज, उद्या इथेच? केव्हा? केव्हा तू बिन वाजवशील? आता नको प्लीज. अरे बेबी राणी, आपण आलात? डॅडी कुठे आहेत? झोपलेत. रात्री पुन्हा पुन्हा विचारत होते. मी उल्लू बनवलं. काय बनवलंस? उल्लू. बदतमीज नालायक. फार डोक्यावर चढलीस. बेबी राणी, बदतमीजी केली नसती तर मी तर मेले असतेच. पण तुमचेही दिवस भरले असते. सगळं भांड फुटलं असतं. हा कसलं भांड? झुमक्याचं. कसला झुमका? अरे हरवलं तर हाय, पण ध्यान नाही. अरे कुठे पडला? अगं आई, काय सांगू, ती वाघीण फार भयानक होती. काय बोलतोस पुरा? अरे थापड्या, लय थापा मारल्यास. इकडे ये. काय झालं ग? वाघीण केव्हापासून झुमका घालायला लागली? कपटी खोटारड्या, हे कुठं आलं तुझ्या कानात? कुठं होतस राज्याला? बोलूच्या, नाही तर तुझ्या नरडीचा घोट घे. कुणाबरोबर होतस राज्याला? कपटी खोटारड्या, बोलूच्या. सांग सांग लवकर. कचरी कचरी कचरी. कधी कधी मला तुझी भीती वाटते. मूर्खासारखं काय बी बडबडू लागतेस तू. तुला काय उत्तर तू हेच मला कळत नाही. कधी कधी मला तुझा राग येतो आणि काय आणि प्रेम. मला काय, पण तू असं वाकड्या तिकड्या बोलायचं सोडून दे ग. मग हे तुझ्या जवळ कुठं आलं? मला काय ठाऊक नाही कसं आलं. असं? मग घे माझ्या गळ्याची शपथ. माझ्या गळ्याची शपथ मला माहित नाही. तुझ्या नाही, माझ्या गळ्याची शपथ घे. तुझी शपथ. मला खरंच माहित नाही कुठून आणि कसं आलं. माफ कर मला, माफ कर. पर एक ध्यानात ठेव, मी जिद्दी असेपर्यंत सूरज जर कजरीचा झाला नाही तर कुणाचं बी होणार नाही. राम राम राम.
यजमान, या कुंडलीत एकमेकांची व्यारी आहेत. ह्याच्या मेल असंभव आहे. हे लग्न जमत नाही. बघरे सिलियोड पंडित, हे लग्न होणार, परत अशी गोष्ट केली तर गोळी मारीन. पण या कुठल्या आपसात जमत नाही. तर जमवून टाका ना पंडितजी. अहो मी काय परमेश्वर आहे? मग परमेश्वर बना धूम दबाके. पण हे तुम्ही काय म्हणताय डॅडी? हेच की ठाकूर भैरव सिंग आपल्या मुलाबरोबर तुला बघायला आलाय. मला पाहण्याचं कारण? तुम्ही माझं बरोबर आहे तुझं म्हणणं. अजित हा केवळ माझ्या जिगरी दोस्ताचा मुलगा नाही, तर तो फार हुशार आणि लायक आहे. ते खाली आलेत, तू पण लवकर खाली ये. चल. ए भोपू, एवढा सजून सजून हिरो आणि कुठे चाललास? मी पण येते तुझ्या संगती. तू कुठे येणार? आधी सांग तू कुठे चाललास, मग मी सांगते. मी का सांगू? मग मी तरी काय म्हणून सांगू? मग जा मसनात. तू चल, मी आलेच. जिथं तू तिथं मी. बघ कचेरी. हे बघ चिकण्या. मामा, मावशी, तू आईला कशाला बोलतस? तू बापूला का हाका मारतो? बघ कचेरी, सकाळ सकाळ डोस का फिरवू नका. बस का तू फिरवतोस माझं? मनात चोर हाय काय? चोरी? कसली चोरी? मी तो सारखा नाही का? तुझा बा जरी आला ना तरी कजरी तुला जाऊ नाही देणार. कुठे चालला होतास? मगच मी तुला जाऊ देणार. नक्की? हा, एकदम नक्की. काम असं आहे की विदेशातून काही गोरे लोक आलेत, फिल्मवाले. त्या लोकांनी एक पुंगी मास्टर हवा, तिकडे चालू मी. पुंगी मास्टर हवा म्हणजे बरोबर नाचणारी हवी असेलच. हो. त्यालाही बेस झालं. चल. मला तुला घेऊन जायला कायच हरकत नाही ग. पण तू बघ, ते मोठे लोक, गोरे लोक, आणि तू बघ कशी फटी कापड. माझं बघ कसं चकाचक आहे का आता नाही? कसं आलास ना लाईनीवर. मी असं करते, काय ते? बापूनी माझ्या लग्नासाठी जी कापड आणली हो. तीच घालून येते. मग लवकर ये. अशी गेले ना अशी आली बघ. लवकर 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 ये. हे लवकर. बघ. काय ग? जाऊ नकस. तुला सोडून कुठे जाऊ मी? अरे बरे जी बेबी रानी. मी जाते. हा, बर्बाद व्हाल बीबीजी. मला गोळी मारती. मारून दे. हा? नाही बीबीजी, असं करू नका बीबीजी. डॅडीने बोलावलं तर तू सांग माझं डोकं दुखतं, मी झोप. आणि जर ते वर आले मला बघायला तर माझ्या जागी चादर ओढून तू झोप. हा, बाय झोपू. अरे आपण तो अशी आहात, मी अशी आहे. वा वा वा, चौथ्यात शनी, चौथ्यात शनी, सहाव्यात मंगल, सहाव्यात मंगल. यजमान, असा कुंडलींचा मेल मी अजूनपर्यंत पाहिला नाही. असं वाटतं की परमेश्वराने यांना एक दुसऱ्यासाठी बनवले. वा पंडितजी वा, अगदी माझ्या मनासारखं बोलला. अरे हरी हरी, जरा बेबी लवकर खाली बोलवा. मालक, बेबीजी नाही येऊ शकत. काय झालं? त्यांचं डोकं दुखत आहे, झोपले त्या. डोकं दुखतंय? मी आताच आलो. तोवर एखादा चांगला मुहूर्त शोधा. हा यजमान, आता शोधतो. लवकर. आता शोधतो. मेले, आता काय करू मी? रेश्मा बेटी, रेश्मा. काय झालं रेश्मा बेटी? ताप आलाय का? अगं एवढे कुडकुडतेस का? एवढं पांघरून घेतलंय, तुला गरम होत नाही का? रेश्मा, रेश्मा उठ ना. रेश्मा, रेश्मा. हरी हरी, रेश्मा कुठे आहे? त्या तू बोलत का नाहीस? मी विचारतो कुठे आहे रेश्मा? डॅडी, रामखोरा, तुझी ही हिम्मत! जमिनीवरून उठलास आणि आमच्या तोंडावर थुकलास. नाही डॅडी, त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून माझा आपल्यावर उपकार केले. उपकार? गरीबाचे श्रीमंतावर, कुत्र्याचे बालकावर? बस डॅडी बस. मी आपल्यासारखी उपकार विसरणारी नाहीये. मग त्याच्या उपकाराची किंमत दिली असती. मला खरीदाला निघाल तर दौलत कमी पडेल तुमची. आमच्याशी उलट बोलतोस बदमाश. ठाकूर साहेब, मी तुमची इज्जत ह्यासाठी नाही करत की तुम्ही श्रीमंत आहेत आणि मी गरीब आहे, पण ह्यासाठी करतो की आपण रेशमाचे पिता आहेत.